विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। व्याकरण या भागातील शब्दशक्ती या घटकाच्या भाग 2 मध्ये मी गणेश सूर्यवंशी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की शब्दशक्ती म्हणजे काय, शब्दशक्तीचे प्रकार आणि अभिधा या शब्दशक्तीविषयी आपण जाणून घेतलेलं आहे। या तीनही मुद्द्यांचं पुन्हा एकदा अवलोकन करून आपण शब्दशक्तीचे राहिलेले जे दोन प्रकार आहेत त्या दोघांचाही या भागामध्ये विचार करणार आहोत। तर शब्दशक्ती म्हणजे काय समजून घेत असताना आपल्या लक्षात आलं की शब्दाच्या अंगी अर्थ प्रकट करण्याचं जे अंगभूत सामर्थ्य असतं, जी अंगभूत शक्ती असते, त्या शक्तीलाच शब्दशक्ती असं म्हणतात। शब्दामध्ये अनेक अर्थ प्रकट करण्याचं सामर्थ्य असतं। कधी हा अर्थ थेट प्रकट होत असतो, म्हणजे सरळ सरळ अर्थ प्रकट होत असतो, तर कधी तो गर्भित अर्थ वाचकाला किंवा श्रोत्याला समजून घ्यावा लागत असतो। एकच शब्द अनेक अर्थांनी वापरता येतो। प्रत्येक शब्दामध्ये अर्थ प्रकट करण्याची अंगभूत अशी एक शक्ती असते। या शक्तींनाच शब्दशक्ती म्हणतात। याबरोबरच यांना शब्दाच्या त्रिविध शक्ती असं देखील म्हटलं जातं। तर या शब्दाच्या त्रिविध शक्ती कोणत्या? अभिधा, लक्षणा आणि व्यंजना। यापैकी आपण अभिधा शक्ती समजून घेतलेली आहे। तरी पुन्हा एकदा त्या शक्तीचं आपण अवलोकन करू की शब्दातून किंवा वाक्यातून जेव्हा सरळ सरळ अर्थ प्रकट होत असतो किंवा शब्दशः अर्थ प्रकट होत असतो, तेव्हा त्या शब्दशक्तीला अभिधा शब्दशक्ती असे म्हणतात। जे अभिधा या शक्तीच्या सहाय्याने प्रकट होणारा जो अर्थ आहे तो मूळ अर्थ असतो, तो मुख्यार्थ असतो, तो शब्दकोशात दिला जाणारा अर्थ असतो, तोच वाच्यार्थ असतो। या वाच्यार्थाची जी शक्ती असते त्या शक्तीला अभिधा शक्ती असे म्हटले जाते। त्यानंतर लक्षणा जी शब्दशक्ती आहे त्या लक्षणा शब्दशक्तीविषयी जाणून घेत असताना आपल्या नेहमीच्या बोलण्यात असे काही शब्द किंवा वाक्य येतात की त्यांचा शब्दशः अर्थ घेतला तर भलताच अर्थ निर्माण होतो, म्हणजे आपल्याला अपेक्षित असणारा तो अर्थ नसतो। अशा वेळी शब्दशः अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असणारा दुसरा अर्थ घ्यावा लागतो, त्याला लक्षार्थ असं म्हणतात। आणि त्या लक्षार्थाची जी शक्ती असते त्या शक्तीला लक्षणा शक्ती असे म्हटले जाते। आणि तिसरी जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे व्यंजन। शब्दातून किंवा वाक्यातून सरळ सरळ अर्थ प्रकट न होता व्यंगात्मक अर्थ प्रकट होत असेल तर त्या शब्दशक्तीला व्यंजना शब्दशक्ती असे म्हणतात। आणि त्यातनं प्रकट होणारा जो अर्थ असतो त्याला व्यंगार्थ म्हणतात। या व्यंगार्थाची जी शक्ती असते तिला व्यंजना म्हटले जाते। म्हणजे प्रामुख्याने साहित्यामध्ये व्यंजना शक्तीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये लेखक आणि कवी करत असतो। ते बघा, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये ही स्लाईड बघितली होती। आपण 3 वाक्य तुम्हाला अवलोकनासाठी दिली होती। मी आज मोठा दगड पाहिला। त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ। आणि तिसरं वाक्य आपण दिलं होतं, माझ्या मना बन दगड। या तीनही वाक्यांचं निरीक्षण केल्यानंतर, वाचन केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की प्रत्येक वाक्यामध्ये दगड हा शब्द आलेला आहे। आणि या प्रत्येक वाक्यातील दगड शब्दाचा अर्थ
दगड हाच असला तरी या शब्दात मूळ अर्थाच्या व्यतिरिक्त वेगळा असा अर्थ संदर्भाने प्रकट करण्याचे सामर्थ्य आपल्याला दिसून आलेलं आहे. आधीचा व्हिडिओ आपण बघितलेला आहेच, परंतु पुन्हा एकदा पहिल्या वाक्यामध्ये दगड हा शब्द जो व्यवहारातला दगड या शब्दाचा जो अर्थ आहे, म्हणजे एक टणक अशी वस्तू, हा अर्थ म्हणजे शब्दकोशामध्ये दगड या शब्दाचा जो अर्थ सरळ जो अर्थ दिलेला आहे तो अर्थ आपण घेतलेला आहे. तिथे अभिधा शक्ती काम करत असते. परंतु जेव्हा हाच दगड शब्द आपण दुसऱ्या एका वाक्यामध्ये वापरला की त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे, जे इथे दगड या शब्दाचा अर्थ बदललेला आहे. मुख्य जो अर्थ होता तो मुख्य अर्थ बाद होऊन वेगळा अर्थ या ठिकाणी घेतलेला आहे. आणि तिसरं जे वाक्य आहे ते वाक्य म्हणजे माझ्या मना बन दगड. यामध्ये पुन्हा तसंच की मनाला घट्ट करणं, मनाला आवर घालणं, यासाठी दगड हा शब्द या ठिकाणी आलेला दिसतो आहे. म्हणजे तीनही वाक्यांमध्ये आपल्याला एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने काम करताना दिसतो आहे. म्हणून पहिल्या वाक्यामध्ये दगड हा शब्द दगड याच अर्थानं येतो आहे, तिथे अभिधा ही शक्ती काम करते आहे. तर दुसऱ्या वाक्यामध्ये दगड हा शब्द जरी आलेला असला तरी त्याचा शब्दकोशातला जो अर्थ दिलेला आहे त्या अर्थाने तो येत नाही, तर तो त्यापेक्षा म्हणजे मुख्य जो अर्थ आहे, दगड या शब्दाचा मुख्य जो अर्थ आहे त्या अर्थाला बाजूला सारून वेगळा अर्थ प्रकट करणारा हा शब्द या ठिकाणी येतो आहे. म्हणून इथे लक्षणा शब्दशक्ती काम करताना दिसते. तर तिसऱ्या वाक्यामध्ये हाच शब्द आपल्याला मुख्य अर्थ जसाचा तसा ठेवून त्याच्याशी सुसंगत असणारा आणखी वेगळा अर्थ प्रकट करताना दिसतो आहे. म्हणून इथे व्यंजना शक्ती काम करताना दिसते आहे. आता बघा, आपण लक्षणा या शब्दशक्तीविषयी जाणून घेऊयात. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अभिधा शब्दशक्ती समजून घेतलेली आहे. तर इथे आपण लक्षणा या शब्दशक्तीचा विचार करणार आहोत. लक्षणा शब्दशक्तीची व्याख्या समजून घेत असताना आपल्या नेहमीच्या बोलण्यात असे काही शब्द किंवा वाक्य येतात की त्यांचा शब्दशः अर्थ आपल्याला घेता येत नाही. अशा वेळी शब्दशः अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असणारा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. म्हणजे मुख्य अर्थ बाद होऊन मुख्य अर्थाशी सुसंगत असणारा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. म्हणजे बघा, उदाहरणार्थ काळ्या दगडावरची रेघ हा शब्दसमूह आपल्याला दिलेला आहे. यामध्ये दगडावर काढलेली रेघ हा वाच्यार्थ आहे, बरोबर. परंतु या वाच्यार्थाबरोबरच त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे, म्हणजे त्याचे बोलणे कधीही नष्ट न होणारे आहे. काळ्या दगडावर मारलेली जी रेघ असते ती कधीही न पुसल्या जाणारी किंवा नष्ट न होणारी किंवा कायमस्वरूपी टिकणारी असते, असा आपल्या सगळ्यांचा समज आहे. तर या अर्थाने हा दगड शब्द इथे येतो आहे. असा दुसरा अर्थ तो सूचित करतो आहे. म्हणजे शब्दशः अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असणारा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. म्हणजे हा दुसरा अर्थ सूचित करणारी जी शक्ती आहे, हा दुसरा अर्थ सूचित करणारी जी शब्दशक्ती आहे, त्या शब्दशक्तीला लक्षणा शब्दशक्ती असे म्हटले जाते. मी तुम्हाला आणखी समजण्यासाठी दुसरं उदाहरण देतो. उदाहरणार्थ आपण
गाढव हा शब्द घेऊ. बरोबर. गाढव या शब्दाचा प्रचलित अर्थ तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की एक 4 पाय असणारा एक प्राणी आहे. परंतु तो गाढव शब्द जर आपण एखाद्या व्यक्तीला उद्देशून वापरला तर त्या शब्दाचा अर्थ इथे बदलतो. म्हणजे बघा, तो गाढव आहे हे वाक्य आपण उदाहरणादाखल घेतलं. तो गाढव आहे म्हणजे एखाद्या गाढव नावाच्या प्राण्याकडे बोट दाखवून जेव्हा आपण म्हणतो की तो गाढव आहे, तेव्हा त्याचा मुख्य अर्थ आपल्या लक्षात येतो की हा व्यक्ती कुणीतरी एखाद्या गाढव नावाच्या प्राण्याविषयी, 4 पाय असणाऱ्या, 2 कान असणाऱ्या एका प्राण्याविषयी आपल्याला सांगतो आहे. परंतु तीच व्यक्ती जेव्हा तेच वाक्य एखाद्या माणसाकडे, एखाद्या व्यक्तीकडे निर्देश करून ते वाक्य उच्चारत असते की हा गाढव आहे, त्यावेळेस त्या गाढव शब्दाचा अर्थ इथे बदललेला असतो. म्हणजेच मुख्य अर्थ बाद झालेला असतो आणि त्या मुख्य अर्थाशी संबंधित असणारा दुसरा जो अर्थ आहे म्हणजे निर्बुद्ध असणे, है ना, गाढवासारखं वर्तन करणारा हा व्यक्ती आहे असं त्याला सुचवायचं असतं. तर एखाद्या निर्बुद्ध व्यक्तीकडे बोट दाखवून जेव्हा आपण निर्देश करतो की हा गाढव आहे, तेव्हा त्या प्रचलित अर्थ बाजूला सारून दुसरा सुसंगत अर्थ घेतला जातो, तेव्हा त्याला लक्षार्थ म्हणतात. आणि त्या लक्षार्थाची जी शक्ती असते त्या शक्तीला लक्षणाशक्ती म्हणतात. आणि आधीचा जो मुख्य अर्थ आहे, म्हणजे मुख्य अर्थ म्हणजे वाच्यार्थ, वाचल्याबरोबर लक्षात येणारा अर्थ, म्हणजेच शब्दकोशामध्ये दिला जाणारा अर्थ, त्याला आपण म्हणतो वाच्यार्थ. आणि त्या वाच्यार्थाची जी शक्ती असते तिला आपण म्हणतो अभिधा शक्ती. लक्षात आलं? लक्ष द्यायचं आणखी एक दुसरं उदाहरण तुमच्या समजण्यासाठी देतो. आमच्या दारावरून हत्ती गेला किंवा आमच्या घरावरून रेल्वे गेली. आमच्या दारावरून रेल्वे जाते किंवा आमच्या घरावरून हत्ती गेला, आमच्या दारावरून हत्ती गेला. म्हणजे हत्ती किंवा रेल्वे ही खरोखर घरावरून किंवा दारावरून जाते का? नाही. आपण तसा वाच्यार्थ घेतो का? नाही. आपण त्याचा लक्षार्थ घेतो. दारावरून किंवा घरावरून हत्ती गेला म्हणजे दारासमोरून, अंगणासमोरच्या रस्त्यावरून हत्ती गेला किंवा अंगणासमोरच्या रुळावरून रेल्वे गेली, असाच अर्थ आपण घेत असतो. इथे जी शक्ती काम करते आहे तिला लक्षणं म्हणतात. किंवा आणखी एक दुसरं इतिहासातलं उदाहरण आपण घेऊ. पानिपतावर 1,25,00,000 बांगड्या फुटल्या. आता पानिपतचं युद्ध आपल्याला माहिती आहे. तर तिथे 1,25,00,000 बांगड्या फुटल्या म्हणजे काय? तिथे कुणीतरी जाऊन 1,25,000 बांगड्या फोडल्या का? त्याचा अर्थ तसा होत नाही. तर 1,25,000 स्त्रिया विधवा झाल्या म्हणजे त्यांचे पती सैन्यात काम करत होते आणि ते सैनिक त्या ठिकाणी मारले गेले, असा त्याचा अर्थ होतो. मला वाटतं इतकी उदाहरणं आपल्यासाठी पुरेसे असतील. तर लक्षणाशक्तीची वैशिष्ट्ये आपण समजून घेऊ. लक्षणाशक्तीचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य काय सांगता येईल? तर या शक्तीमध्ये मुख्य अर्थाच्या व्यतिरिक्त दुसरा अर्थ सूचित होत असतो. बरोबर. दुसरं वैशिष्ट्य, बहुतेक वेळा मूळ अर्थाला बाधा येत असते. म्हणजे मुख्य अर्थ बाद होतो आणि त्याच्याशी सुसंगत असणारा दुसरा अर्थ ग्राह्य मानला जातो. तिसरं वैशिष्ट्य आपण बघू की मूळ अर्थ उपयोगी पडत नाही. बघितलं ना आपण की गाढव या शब्दाचं आपण उदाहरण घेतलेलं आहे. गाढव या शब्दाचा मूळ अर्थ 4 पाय असणारा प्राणी असा मुख्य अर्थ आहे. परंतु तोच गाढव शब्द आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी उद्देशून वापरतो
तेव्हा 4 पाय असणारा प्राणी असा अर्थ आपण घेतो का? तर तसा अर्थ आपण न घेता आपण एखादा निर्बुद्ध माणूस किंवा गाढवासारखं वर्तन करणारा माणूस असा अर्थ घेतो. म्हणजेच मुख्य अर्थ उपयोगी पडत नाही, तर संदर्भाने जुळलेला दुसरा अर्थ उपयुक्त ठरत असतो. हे लक्षणाशक्तीचं तिसरं वैशिष्ट्य आहे. आणि लक्षणेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लक्षणाशक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला लक्षार्थ असं म्हणतात. तर लक्षणाशक्तीची चारही वैशिष्ट्य समजून घेतल्यानंतर आपण आता पुढची जी आपली शब्दशक्ती आहे, पुढची आणि शेवटची जी शब्दशक्ती आहे ती म्हणजे व्यंजना. व्यंजनाशक्तीचा जो अर्थ आहे तो असतो व्यंगार्थ. शब्दातून किंवा वाक्यातून सरळ सरळ अर्थ प्रकट न होता व्यंगात्मक अर्थ प्रकट होत असेल तर त्या शब्दशक्तीला व्यंजनाशक्ती असे म्हणतात. आणखी दुसऱ्या भाषेत सांगतो, मूळ अर्थाला बाधा न आणता मुख्य अर्थाला, म्हणजे मुख्य अर्थ म्हणजेच मूळ अर्थ म्हणजेच वाच्यार्थ, बरोबर, म्हणजेच प्रचलित अर्थ. चारही शब्द तुमच्यासमोर मी ठेवलेले आहेत. मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ प्रकट करण्याची शब्दाची जी शक्ती असते त्या शक्तीला व्यंजनाशक्ती असे म्हणतात आणि त्या अर्थाला व्यंगार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ, विंदा करंदीकरांची एक खूप सुंदर कविता आहे, माझ्या मना बन दगड. आता कवी म्हणतो आहे माझ्या मना बन दगड, म्हणजे कवी मनाला दगड बनण्यासाठी सांगतोय. तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक कवी असं काय काय म्हणू शकतो, मनाला दगड बन असं कसं काय म्हणू शकतो? पण याचा शब्दशः अर्थ तुम्ही घेत आहात, बरोबर, म्हणजे याचा तुम्ही मुख्य अर्थ घेत आहात. व्यंजनाशक्तीमध्ये तसं नाही, साहित्यामध्ये तसं नाही आहे. साहित्यामध्ये व्यंगार्थ अपेक्षित असतो. म्हणजे कवी मनाला तू घट्ट बन, दगडासारखा कठीण बन. दगड जसा स्वतःवर आघात सहन करून स्वतःला आकार प्राप्त करून घेत असतो दुसऱ्या करवी, ती आघात सहन करण्याची शक्ती माझ्या मना तू स्वतःमध्ये आत्मसात कर, असं त्या कवीला मनाला सांगायचं आहे की मन घट्ट कर, आघात सहन कर, आघात सहन करण्यासाठी समर्थ बन, असा एक सुसंगत अर्थ या कवितेतून अपेक्षित आहे. म्हणजे मुख्य अर्थाला बाधा न आणता, बाधा आलेली नाही आहे, मुख्य अर्थ जसा आहे तसाच आहे, परंतु त्याच्याशी संबंधित असणारा वेगळा अर्थ, म्हणजे दगडाच्या अंगी आघात सहन करण्याची जी शक्ती असते, घट्ट असणारा जो घट्टपणाचा जो गुणधर्म दगडामध्ये असतो, तो गुणधर्म मनाने अंगीकारावा. लक्षात आलं ना? तोच गुणधर्म मनाने अंगीकारावा, म्हणजे मुख्य अर्थाला बाधा न आणता आणखी वेगळा अर्थ जेव्हा आपण घेत असतो तेव्हा किंवा आणखी वेगळा अर्थ जेव्हा व्यक्त होत असतो तेव्हा त्या वेगळा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दाच्या शक्तीला व्यंजनाशक्ती असे म्हटले जाते. तुम्हाला आणखी एक दुसरं उदाहरण आपण देऊ की समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. बघा, तर समाजामध्ये साप वावरत असतात का? समाज हा व्यक्तींचा मिळून बनलेला असतो, है ना? मग साप आणि माणसांमध्ये काही गुणधर्म समान आहेत का? आहेत. म्हणजे सापाच्या अंगी
जे काही विषतत्व आहे है ना, तशी विषतत्व अंगी बाळगणारी काही माणसं समाजामध्ये आहेत ना, अशा माणसांना ठेचून काढलं पाहिजे. जे सापाच्या अंगी दंश करण्याचं, डंख करण्याचं जो गुण आहे, तो गुण काही व्यक्तींच्या अंगी देखील आहे. अशा व्यक्तींना ठेचून काढलं पाहिजे. हे वाक्य व्यंजनाशक्तीचं आपल्याला सांगता येईल. किंवा मग एक इंग्रजीतली ती एक कुठली म्हण आहे, बार्किंग डॉग सेल्डम बाईट, जे भुंकणारे कुत्रे चावत नाहीत है ना, जे किंवा मग जे कुत्रे भुंकतात ते क्वचितच चावतात, असं काहीतरी त्याचा अर्थ आहे. जे भुंकणारे कुत्रे चावत नसतात, हे वाक्य जर आपण घेतलं तर इथे मुख्य अर्थाला बाजूला म्हणजे मुख्य अर्थ जसाच्या तसा ठेवून आणखी एक वेगळा अर्थ काय निघतो या वाक्यातनं, की नुसतंच बडेजाव आणणारी किंवा नुसतंच आरडाओरडा करणारी जी काही माणसं असतात ते खरोखरच प्रत्यक्षामध्ये तशी कृती करतीलच याबद्दल थोडीशी आपण साशंक असतो. किंवा मग उषक काल होता होता काळ रात्र झाली, म्हणजे उषक काल म्हणजे सकाळ आणि काळ रात्र म्हणजे सकाळ होता होताच रात्र झाली. प्रत्यक्षामध्ये असं काही घडतं का? तर इथे पण आपल्याला व्यंग्यार्थाने अर्थ त्याचा घेता येईल. तर थोडक्यात काय, आपण या तीनही ज्या शक्ती या ठिकाणी समजून घेतल्यात, व्यंजनाशक्तीची वैशिष्ट्ये समजावून सांगायची राहिलीत, त्या वैशिष्ट्यांचा थोडासा विचार करूयात. तर व्यंजनाशक्तीचं पहिलं वैशिष्ट्य काय, तर व्यंजनाशक्ती वेगळा अर्थ सूचित करत असते. व्यंजनाशक्तीमध्ये मुख्य अर्थाला बाधा येत नाही. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे हा दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती वाचकांपर्यंत पोचवते. व्यंजनाशक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला व्यंग्यार्थ असे म्हणतात. ही व्यंजनाशक्तीची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. मित्रांनो, व्यंग्यार्थाची थोडीशी गंमत आहे, ती गंमत आपण समजून घेऊ. ते तुम्हाला एक उदाहरण आपण देऊ. सूर्य उगवला किंवा सूर्य मावळला असं आपण एखादं वाक्य घेऊ. आता सूर्य उगवला किंवा सूर्य मावळला असं वाक्य घेतल्यानंतर या वाक्याचा वाच्यार्थ काय आहे, की सूर्य उगवला म्हणजे सूर्योदय झाला, सूर्याचा उदय झाला, बरोबर, म्हणजे सकाळ झाली असा एक सकृत दर्शनी जाणवणारा अर्थ आहे. परंतु याच वाक्याच्या उच्चारणाने वेगवेगळ्या व्यक्तींवर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. म्हणजे व्यक्तिगणिक या या वाक्याचा अर्थ बदलू शकतो. म्हणजे आपण सूर्य उगवला म्हटल्यानंतर सकाळी उठून एखादा वासुदेव गावभर गाणी वगैरे गात तो फिरतो, तर सूर्य उगवला म्हटल्याबरोबर त्याच्या मनामध्ये काय येतं, की आता उठलं पाहिजे, आपल्याला पटकन कामावर गेलं पाहिजे, त्याला जाणवणारा अर्थ. किंवा एखाद्याला गावी जायचं असेल सकाळी उठून, तर त्याला पटकन आपल्या गाडीच्या वेळेची आठवण येते. किंवा सकाळी घरामध्ये काम करणाऱ्या ज्या गृहिणी आहेत त्यांना पटकन आता सगळं आवरलं पाहिजे, मुलांच्या शाळेत जाण्याची वेळ झाली, त्यांच्या नाश्त्याची तयारी करून दिली पाहिजे किंवा मुलांची शाळेची तयारी केली पाहिजे, पतीच्या ड्युटी त्यांचा डबा करून दिला पाहिजे. किंवा मग घरातल्या गृहस्थाला आठवतं की आता कामावर जायची वेळ झाली. म्हणजे वाक्य एकच आहे, परंतु एकच वाक्याचा परिणाम वेगवेगळ्या व्यक्तींच्या मनावर वेगवेगळा होत असतो. हे व्यंग्यार्थाचं वेगळंपण आहे.
जे बघा, काही व्यक्तींची झोपेतून उठण्याची वेळ होते सूर्योदय झाला म्हटलं म्हणजे, किंवा काहींची झाडलोट करण्याची वेळ होते, किंवा ज्या धार्मिक व्यक्ती आहेत त्यांची प्रार्थनेची वेळ होते, मुलांची आंघोळीची वेळ होते, किंवा कोणीतरी कुणाला तरी वेळ दिलेली असेल भेटण्याची तर त्याची भेटण्याची वेळ होते. तर या सगळ्या असे वेगवेगळे अर्थ आपल्याला एकाच वाक्याचे वेगवेगळे अर्थ आपल्याला घेता येतात. तर शब्दशक्ती आपण तीनही शब्दशक्ती समजून घेतल्यात. अभिधा शब्दशक्ती समजून घेतली, लक्षणा शब्दशक्ती समजून घेतली, व्यंजना शब्दशक्ती समजून घेतली. शब्दशक्ती म्हणजे काय ते पण समजून घेतलं. हे थोडक्यात पुन्हा एकदा सांगायचं तर शब्दांच्या अंगी अर्थ प्रकट करण्याचं जे मूलभूत सामर्थ्य असतं, जे अंगभूत सामर्थ्य असतं, जी अंगभूत शक्ती असते मूळची, त्या शक्तीला शब्दशक्ती म्हटलं जातं. तर या तीनही ज्या शक्ती आहे यांना शब्दांच्या त्रिविध शक्ती म्हणतात. आणि या शब्दशक्तींचे 3 अर्थ आहेत. एक म्हणजे मुख्य अर्थ, दुसरा म्हणजे लक्ष्य अर्थ, आणि तिसरा म्हणजे व्यंगार्थ. ते तीनही आपण बघितलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये या शब्दशक्तींचा केवळ ढोबळ विचार केलेला आहे. त्या शब्दशक्तींचा त्यांच्या उपप्रकारांचा विचार इथे केलेला नाही, म्हणून मी त्या संदर्भात आता इथे चर्चा करणार नाही. नाहीतर तो एक स्वतंत्र विषय आहे. शब्दशक्ती म्हणजे ललित साहित्यातला एक स्वतंत्र विषय आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की साहित्यामध्ये प्रामुख्याने, एकूणच ललित साहित्यामध्ये प्रामुख्याने व्यंजना शक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. आता या तीनही शब्दशक्तींची आपण उदाहरणं देखील समजून घेतलेली आहेत. तरी पुन्हा एकदा आपण वेगळी उदाहरणं तुमच्यासमोर, आता मी पाठ्यपुस्तकातली उदाहरणं ठेवलेली आहेत. आधीची उदाहरणं आपण पाठ्यपुस्तकाच्या बाहेरच्या काही उदाहरणांचा विचार केला. काही उदाहरणं तुमच्यासमोर ठेवतो. राम एक राजा होता. यात काही राम नाही, त्याने राम म्हटले. बरोबर, तुमच्या समोर मी तक्ता ठेवलेला आहे. बरं, राम एक राजा होता, यात काही राम नाही, त्याने राम म्हटले. आता या तीनही वाक्यांमध्ये राम हा शब्द आलेला आहे. पहिल्या वाक्यामध्ये राम या शब्दाचा अर्थ तुम्ही काय घेतात? राम एक राजा होता, म्हणजे राम नावाचा एक अयोध्या नगरीचा एक राजा होऊन गेलेला आहे. त्या अयोध्या नगरीच्या राजाविषयीच तुमच्या मनामध्ये तात्काळ विचार येतो आहे. बरोबर, म्हणजे इथे वाच्यार्थ आहे, वाचल्याबरोबर कळणारा अर्थ आहे, म्हणजेच प्रचलित अर्थ आहे, म्हणजेच मुख्य अर्थ आहे. बरोबर, परंतु हाच राम शब्द आणखी दुसऱ्या वाक्यात येतो आहे, यात काही राम नाही. बरोबर, एखादं काम असतं आणि त्या कामामध्ये आपण म्हणतो की या कामात काही राम नाही. आता इथे राम या शब्दाचा अर्थ आधीच्या अर्थापेक्षा वेगळा आलेला आहे की नाही? म्हणजे मुख्य अर्थ बाध झालेला आहे की नाही? मुख्य अर्थाला बाधा आलेली आहे की नाही? बरोबर, इथे मुख्य अर्थाला बाधा आली आणि इथे राम शब्दाचा अर्थ काय आला? यात काही राम नाही, म्हणजे यात काही तथ्य नाही. इथे राम या शब्दाचा अर्थ तथ्य असा आलेला आहे. इथे जो अर्थ व्यक्त होतो त्याला म्हणतात लक्ष्यार्थ, म्हणजे लक्षणेने प्राप्त होणारा अर्थ. तर तिसरं वाक्य बघा, त्याने राम म्हटले. इथे आता आणखी वेगळं, त्याने राम म्हटले म्हणजे ती व्यक्ती मरण पावली किंवा त्याने त्या कामातनं तो बाहेर पडला, या अर्थाने तो तिथे राम हा शब्द येतो आहे. शब्द एकच, पण एकच शब्द अनेक वाक्यांमध्ये वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो, किंवा एकच शब्द एकाच वाक्यात देखील वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. ही
खरी साहित्याची गंमत आहे आणि इथंच खऱ्या अर्थानं लेखक आणि कवीचं कसं बसतं. दुसरं वाक्य घ्या, तुमच्या पाठ्यपुस्तकातलीच ही सगळी वाक्य आहेत. तलावात भरपूर पाणी आहे, त्याच्या डोळ्यातील पाणी आटले, लाथ मारेल तिथे पाणी काढेल. तीनही वाक्यांमध्ये पाणी हा शब्द आलेला आहे. तर पहिल्या वाक्यामध्ये तलावात भरपूर पाणी आहे, वाच्यार्थ त्याच्या डोळ्यातील पाणी आटले, इथे वेगळा अर्थ, लाथ मारेल तिथे पाणी काढेल, इथे काहीतरी करण्याचं जे सामर्थ्य आहे आणि त्यातनं मिळणारं जे आउटपुट आहे त्याच्या संदर्भात इथे तो अर्थ येतो आहे. किंवा मग ही वाट डोंगरगावची आहे, त्यावेळी माझी वाट लागली, त्यावेळी माझी वाट लागली. बघा, वाट शब्द, आपणच आपली वाट निर्माण करावी. तीनही वाक्यांमध्ये, आता मी प्रत्येक वाक्याचं स्पष्टीकरण देत बसत नाही, तीनही वाक्यांमध्ये वाट शब्द वेगवेगळ्या अर्थाने येतो आहे. किंवा मग बांगड्या रंगीत असतात, पानिपतावर 1.25 बांगडी फुटली, अखेर येते निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण. आता इथे कंकण हा शब्द बांगडी या शब्दाचाच समानार्थी आहे. तीनही वाक्यांमध्ये पुन्हा वेगवेगळा अर्थ आपल्याला जाणवतोय. म्हणजे इथे प्रत्येक वाक्यामध्ये त्या त्या शब्दाची ती शक्ती काम करते आहे, त्या त्या शब्दाच्या अंगीचं अर्थ प्रकट करण्याचं अंगभूत सामर्थ्य काम करते आहे. ही सगळी उदाहरणं आपण समजून घेतलेली आहे. तर एकूणच या प्रकरणामध्ये आपण शब्दशक्ती म्हणजे काय, शब्दशक्तीची गरज, साहित्यातील शब्दशक्तीचा वापर, शब्दाच्या त्रिविध शक्ती आणि त्या शक्तींचे अर्थ, शब्दाच्या तीनही शक्तींची वैशिष्ट्ये आणि उदाहरणे, या सर्वांचा सांगोपांग विचार केलेला आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी पूर्ण वेळ थांबलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद.